नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 24 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। चला मग सुरुवात करणार आहोत। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की युरोपा क्लिपर मिशन खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेची मोहीम आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नासा ही जी काही अंतराळ संस्था आहे अमेरिकेची, त्याचं हे मिशन आहे युरोपा क्लिपर नावाचं। तर त्याविषयी आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे। हे जे काही युरोपा आहे ते गुरु या ग्रहाचा उपग्रह आहे आणि हे जी काही मोहीम राबवली जाणार आहे तर त्याचा उद्देश असा आहे की गुरु ग्रहाचा उपग्रह असणारा युरोपा या उपग्रहाच्या कक्षेमध्ये अंतराळयान पाठवण्यात येणार आहे आणि या उपग्रहावर जीवसृष्टी आहे का नाही याचा अभ्यास केला जाणार आहे। गुरु या ग्रहाला 79 उपग्रह आहेत, त्यापैकी युरोपा हा एक उपग्रह आहे आणि त्यावर जीवसृष्टी शक्य आहे का याचा अभ्यास याद्वारे केला जाणार आहे। या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। तसंच नासा ही जी काही अंतराळ संस्था आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला माहिती ठेवणं गरजेचं आहे। याचं लॉंग फॉर्म असेल नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। याची स्थापना हे 1958ला झालेली आहे आणि मुख्यालय अमेरिकेतल्या वॉशिंग्टन जे काही DC आहे त्या ठिकाणी याचं मुख्यालय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच ऑस्कर पुरस्कार 2025साठी भारतातून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, लापता लेडीज। हे जे काही चित्रपट आहे ते हिंदी चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी याचं नॉमिनेशन भारतातर्फे करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। हे जे काही चित्रपट आहे लापता लेडीज याचे दिग्दर्शक किरण राव या आहेत आणि या चित्रपटामध्ये महिलांविषयक समस्यांना दाखवण्यात आलेलं आहे, जसं की बालविवाह, तसेच महिलांना शिक्षणाचा हक्क न मिळू देणे वगैरे या ज्या काही समस्या आहेत त्या सामाजिक समस्यांना यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। तसंच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे ऑस्कर जे काही 2023चा पुरस्कार सोहळा झाला होता त्यामध्ये नाटू नाटू हे जे काही गाणं होतं RRR या चित्रपटामधील, त्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे। तर हे सुद्धा आपल्याला 2023चं नाटू नाटू गाणं हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी घेण्याचा विक्रम केला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जसप्रीत बुमराह। हा जो काही भारतीय गोलंदाज आहे त्यानं नुकतंच क्रिकेटमध्ये 400 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे। तर त्या संदर्भात आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा पाहायची आहे। हा जो काही जसप्रीत बुमराह आहे तो अशी कामगिरी करणारा भारताचा 10वा गोलंदाज ठरलेला आहे। त्याने बांगलादेश विरुद्धच्या जे काही आता सध्या कसोटी सुरू आहे त्याच्यामध्ये त्या सामन्यामध्ये 400वा बळी घेतलेला आहे। त्याचे जर एकूण बळी बघितले तर एक दिवसीय सामन्यामध्ये 149 त्याने विकेट्स घेतलेले आहेत। T20 क्रिकेट्समध्ये त्याने 90 अशा बळी घेतलेले आहेत आणि कसोटीमध्ये 163 असे एकूण 401 बळी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले आहेत। आणि सर्वाधिक बळी घेणारे भारतीय गोलंदाज अर्थात बॉलर कोण आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं, जसं की अनिल कुंबळे यांच्या नावावर 933 त्यांनी विकेट्स घेतलेले आहेत आणि हा भारतीय गोलंदाजांतर्फे हे सर्वाधिक आकडेवारी आहे। दुसरा क्रमांक लागतो R अश्विन याचा, ज्याने 744 विकेट्स घेतलेले आहेत आणि तिसरा क्रमांक लागतो हरभजन सिंग याचा, ज्याने 707 बळी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले आहेत। तर हे जी काही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे। त्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल। चला मग पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे
ऑप्शन नंबर सी अनुरा कुमार दिसानायके हे जे काही आहेत ते नुकतेच श्रीलंका या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. तर त्यांच्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे अनुरा कुमार दिसानायके आहेत ते श्रीलंका या देशातील मार्क्सवादी डाव्या विचारसरणीचे नेते म्हणून ओळखले जातात. आणि श्रीलंकेच्या राजकीय इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलेलं आहे, एक डाव्या विचारसरणीचा नेता हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ज्याचा विजय झालेला आहे. म्हणून हे त्या देशाच्या दृष्टीने आणि आपल्या भारतांच्या सुद्धा जे काही आपले विदेशी संबंध आहेत श्रीलंकेसोबत त्याच्यावर काही ना काही इम्पॅक्ट पडणार आहे. त्या दृष्टीनं ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तसेच श्रीलंका या देशाचा उल्लेख आलेला आहे, तर आपल्याला श्रीलंकेविषयी थोडी अधिकची माहिती असणं गरजेचं आहे. जसं की हे जे काही श्रीलंका आहे त्याची राजधानी कोलंबो आहे. राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके आहेत आणि त्या देशाची करन्सी अर्थात चलन श्रीलंकन रुपया ही आहे. ही जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. नुकतेच कोणत्या देशात दुष्काळग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी 200 हत्तींना मारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी झिम्बाब्वे या देशाने नुकतंच त्या ठिकाणची जी काही दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता 200 हत्तींना मारण्याचं घोषणा केलेली आहे. तर त्या संदर्भात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. झिम्बाब्वे या देशामध्ये जवळपास 1 लाखच्या सुमारे 1 लाखच्या जवळपास हत्ती आहेत. या देशामध्ये जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तेथील जे काही लोक आहेत त्यांना खाण्यापिण्याच्या जी काही व्यवस्था होत नाही आहे, खाण्यासाठी अन्न मिळत नाही आहे. म्हणून या हत्तींना सरकार मारून त्या लोकांना खाण्यासाठी देणार आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तसेच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा हे जे काही पॉईंट्स देत आहोत आपण ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. वाटलं तर तुम्ही ते नोट डाऊन करूनसुद्धा ठेवू शकता. जसं की भारतामध्ये प्रोजेक्ट एलिफंट 1992ला सुरू करण्यात आलेला आहे. वर्ल्ड एलिफंट डे हा 12 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून थायलंड या देशाला ओळखण्यात येतो. आणि भारतामध्ये हत्तींसाठी एकूण किती संरक्षित क्षेत्रे आहेत असं जर विचारण्यात आलं तर एकूण 33 हत्तींसाठी भारतामध्ये संरक्षित क्षेत्रे आहेत. तर हे अधिकची माहितीसुद्धा आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक 2024मध्ये पहिला क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए केरळ या राज्याने या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. या निर्देशांकानुसार जे पहिले टॉप 3 राज्य होते ते कोणते आहेत? तर केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरा क्रमांक तामिळनाडू या राज्याचा आहे. तिसरा क्रमांक जम्मू आणि काश्मीर या राज्याचा आहे. आणि हे जे काही निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेलं आहे ते कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आलेलं विचारलं तर जे काही FSSAI आहे अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक जे प्राधिकरण आहे त्यांच्याद्वारे हे निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की जागतिक गेंडा दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी 22 सप्टेंबर रोजी जागतिक गेंडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर हा दिवस का साजरा करण्यात येतो त्याविषयीसुद्धा आपल्याला थोडी अधिकची माहिती बघायची आहे. हा दिवस वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडद्वारे दरवर्षी 22 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की आशिया आणि आफ्रिका खंडातील जे काही गेंड्यांच्या नामशेष होत जाणाऱ्या ज्या 5 प्रजाती आहेत त्यांच्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. तसेच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे पहिला जागतिक गेंडा दिवस 2010 या वर्षी साजरा करण्यात आला. 2024ची जे काही थीम आहे ती कीप द 5 अलाइव्ह ही आहे. ही थीम आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि एक एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की भारतामधील जे आसाम राज्य आहे त्या ठिकाणी एक प्रसिद्ध असं एकशिंगी गेंड्यांसाठी असणारं प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ते लक्षात ठेवायचं आहे जे आसाम या राज्यामध्ये आहे. त्यानंतर शेवटी आपण जसं कालच्या घडामोडी ज्या असतात त्याचं एकदा क्विक रिव्हिजन घेणार आहोत.
तर कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कुष्ठरोगमुक्त जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जॉर्डन. हा जो काही देश आहे त्याला WHO ने नुकतेच जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता आपण की नुकतेच भारताचे वायुसेना प्रमुख कोण बनले आहेत, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अमरप्रीत सिंग. हे आता जे काही इंडियन एअरफोर्स आहे त्याचे प्रमुख बनवण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता की नुकतेच कोणी श्वेतक्रांती 2.0 सुरू केले आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, अमित शाह यांनी याची जे काही श्वेतक्रांती 2.0 अभियान सुरू झालेलं आहे किंवा याची उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रधानमंत्री मित्र टेक्स्टाईल पार्कची आधारशिला ठेवली, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अमरावती या महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हे प्रधानमंत्री मित्र टेक्स्टाईल पार्कची आधारशिला आपल्या प्रधानमंत्रीद्वारा ठेवण्यात आलेली आहे. हे काल प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो, आणि याचे योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांती दिवस म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी कोणती स्टार्टअप योजना सुरू केली, तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना, असं त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो. हे जे काही प्रश्न आहे ते काल आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून क्लीन बीच अभियान 2024 कोठे पार पडले, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मुंबई या ठिकाणी. हे जे काही आपले केंद्रीय पर्यावरण मंत्री होते त्यांच्याद्वारे या मोहिमेला सुरुवात करण्यात आली, क्लीन बीच अभियान. हे लक्षात ठेवायचं आहे आपण. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 स्पर्धेची विजेता कोण बनली, तर ऑप्शन्स आपल्यासमोर होते, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ध्रुवी पटेल ही मिस इंडिया वर्ल्ड वाईड ही जी काही स्पर्धा असते 2024ची त्याची विजेता बनलेली आहे. त्यानंतर शेवटी आपण थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असंच प्रकारचे डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपण डेली आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो. तसेच आपल्या जे काही मोफत लेक्चर आहेत त्याच्या नोट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण वेगवेगळे स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रोव्हाइड करत असतो. तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाचा, तर त्या ठिकाणी जाऊनसुद्धा आपण जॉईन करू शकता. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.